नमस्कार. बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं. केज आणि मसाजोग येथे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. दरम्यान या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत कोणीही माहिती दिलेली नाही. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देशमुख यांच्या कुटुंबानं पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 8 दिवस उलटले आहेत. त्या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 4 आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान कुटुंबांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्यानंतर या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं 4 दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आलं. त्यांचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटले होते. दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. मात्र हा व्हिडिओ गुन्हा घडण्यापूर्वीचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे. संतोष देशमुख यांची गाडी अडवून 6 ते 7 जणांनी त्यांचं अपहरण केलं होतं. त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली होती. नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 4 आरोपी अद्यापही फरार आहेत.